घर बांधायच्याच आधी ठरलेलं की मला असे टेरेसवरती झाडं लावण्यासाठी कप्पे बनवून घ्यायचे आणि ती मी 1-2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं सुद्धा. याच्यावरती बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की आम्ही सुद्धा कप्पे बनवून घेतलेले आहेत, पण खाली फरशी आहे कप्प्यांना. फरशी बसवलेली असली तरी तुमच्या कप्प्यांना वॉटरप्रूफ केलं आहे का, हे पण महत्त्वाचं आहे. टेरेसला पण वॉटरप्रूफ करणं गरजेचं आहे. आपण जेव्हा झाडं लावतो तेव्हा माती खाली पाणी धरून ठेवत असते. नंतर हे पाणी स्लॅबमध्ये उतरत असतं. आता जो बसण्यासाठी कट्टा बनवलाय त्याच्या बाजूने पॅरापेटची भिंत आहे. त्याच्यावरती सुद्धा ग्रेनाइट लावलेलं आहे. तर ग्रेनाइटचं शेवटचं टोक येतं तिथून पाणी भिंतीमध्ये मुरतंय का जो बसण्यासाठी कट्टा बनवलाय त्याच्यामधून पाणी भिंतीमध्ये मुरतंय हे काही समजत नाही. आता कट्ट्यावरती न कुंड्या ठेवता न पाणी साठता आपली भिंत ओली होत्या. त्यामुळे म्हणलं जर कप्प्यामध्ये आपण माती भरून झाडं लावली तर नवीन प्रॉब्लेम होईल. आता यामध्ये चुकी कोणाचीच नाही. आपण सगळी कामं लक्षपूर्वक करून जरी घेतली असली तर काय काय गोष्टी आपल्याला अनुभवातून शिकायला मिळत असतात. त्यामुळे या कप्प्यामध्ये माती भरून झाडं काय लावली नाही ती. आणि जरी भविष्यात विचार बदलला या कप्प्यामध्ये झाडं लावायची तरीसुद्धा यामध्ये ग्रो बॅग किंवा गांडूळ खताला बेड मिळतो तसा बेड टाकून त्याच्यावरती झाडं लावणार आहे. आणि जर काही नवीन प्रयोग केला तर तो तुमच्याशी नक्की शेअर करेल. पण हा आमच्यासोबत झालेला छोटासा प्रॉब्लेम आहे तो तुमच्याशी शेअर करत आहे, कारण याच्यावरती बऱ्याच कमेंट आलेल्या होत्या. आता फायदा हा आहे की कमी जागेमध्ये आपल्या जास्त कुंड्या बसल्या आहेत. टेरेस आपल्याला वावरायला मोकळं आहे. तर भेटू आपण नवीन व्हिडिओ